मला तुला विचारायला आवडेल की आता तुझं लग्न झालेलं आहे, तर तुझे आणि अमितचे सूर कुठे जोडले? वा, आम्ही नाटकातच भेटलो. सो रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकात मी येसुबाईची भूमिका साकारत होते आणि अमित संभाजी महाराजांची भूमिका साकारत होता. सो तिथे आमची भेट झाली आणि मग सुरुवातीला फ्रेंडशिप, मग बोलणं वाढत गेलं आणि मग त्यातून ते प्रेमात रूपांतर झालं आणि तिथेच आमचं मग जमलं म्हणूया. बरं, मग अमित तुला नवरा म्हणून कसा वाटतो आणि बॉयफ्रेंड म्हणून कसा वाटतो? मला असं डिफरन्शिएट नाही करता येणार, कारण बॉयफ्रेंड म्हणून तो खूप प्रेम करायचा, ते सगळं ते असतं ना, एखादं नवीन नवीन जेव्हा आपण प्रेम करायचा म्हणजे नाही, ऐक ना, पुढचं ऐक ना, माझं वाक्य पूर्ण होऊ दे. जेव्हा आपण नवीन नवीन प्रेमात पडतो तेव्हा ते सगळं असतं ना, वाव, ड्रीमी असतं सगळं, तसंच तसं होतं. पण लग्नानंतर आता हे 10 वर्ष झाली आहेत म्हणून मी म्हणते करत होता, पण त्याचा आता तुला कळेल. तुझ्या लग्नाला 10 वर्ष? 10 वर्ष झाली, हो. सो तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली आहेत फायदा? तो भाग वेगळा आहे. पण जसं मी मग अगदी बरोबर म्हटलं तू 10 वर्ष आधी तशीच दिसत होती, आताही तू तशीच दिसतेस. सो तर 10 वर्षानंतर मला वाटतं कुठलंही नातं ना, त्यात बरेचसे बदल होत असतात आणि तेव्हा मला जे आवडायचं, नॉट नेसेसरी की आता सुद्धा मला ते तसंच की हा सतत फोन करणं, सतत मेसेज करणं, जेवलीस का वगैरे, आपल्यात सुद्धा बदल होतो. सो तसाच बदल बॉयफ्रेंड टू नवरा म्हणून खूप छान त्याच्यात झाला आणि मला तो सगळा आवडतोय आता. ओके, आवडतंय हे मुख्य, हे महत्वाचं आहे. डेफिनेटली त्याचं प्रेम तेवढंच आहे त्यामुळे, आणि आय होप आयुष्यभर तेवढंच राहील. नाही, आमच्या सदिच्छा तुमच्या सोबत कायम आहेत. तुम्ही ऍज अ कपल म्हणून खूप गोड दिसतात, खूप क्यूट दिसतात, तर तुम्ही असेच राहा.